आदरणीय स्वामी भक्त रा य परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 20. स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये. याचा भाग 6. सूर्ये अधिष्ठिली प्राची. ज्या दिवसाची भाविक चातकासारखी वाट पाहत होते तो 20 डिसेंबर 2002 सोनियाचा दिनू साक्षात अमृताचा वर्षाव करीत उजाडला. सनईच्या मंगलसुरात भल्या पहाटे काकड आरती सुरू झाली. सोहम ध्वनी घुमू लागला. बरोबर 6 वाजता अनंत निवासातून समाधी मंदिराकडे दिंडी निघाली. तो काय आश्चर्य, पर्जन्यवृष्टी सुरू झाली. दिंडीचं वर्णन काय करावं. नद्या ओढे नाले मिळती समभावे जलधीला यासारख्याच लहान मोठ्या दिंड्या शोभायात्रेला येऊन मिळाल्या. अग्रभागी तरुण स्वामीसेवक भगवे ध्वज मोठ्या उत्साहात नाचवित होते. हत्ती घोडे टाळ मृदंगांच्या तालात दुडक्या चालीवर पावले टाकीत होते. शृंगारलेला गजराज स्वामींना मानाचा मुजरा करीत होता. घराघरातून सुवासिनी पूजा आरती घेऊन येत होत्या. पालखीचं पूजन करून स्वामींना मनोभावे ओवाळीत होत्या. पुष्पवृष्टी होत होती. ओम रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडी अनंत निवासाच्या अंगणात आली. ती जणू भक्तीच्या पुरात वाहत. मग भाविकांचे फेर धरून अभंग फुगड्या सुरू झाल्या. सारा परिसर भक्तिभावाच्या सुगंधात भरून गेला. भाविकांचं अंतरंग पुन्हा पुन्हा निनादत होतं. निघालो घेऊन स्वामींची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान. तो पुण्य पावन दिवस अक्षरशः भरगच्च कार्यक्रमांचा होता. पालखी समाधी मंदिरात परत आली. मंदिर भाविकांनी नुसतं फुलून गेलं होतं. प्रसादाला प्रचंड गर्दी होऊनही भोजन मंडपात स्वयंसेवा म्हणजे बुफे आणि टेबल खुर्च्यांची व्यवस्था केल्यानं सर्वांना महाप्रसाद मिळणं सोयीचं आणि सोपं झालं. दुपारी गुरुबाबा महाराज आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं चक्री भजन झालं. भजनात गळ्यात फुलांचे हार, पाठीवर फुलांची भरगच्च झूल, हातात गजरे, दंडांना फुलांचे बाजूबंद, डोक्यावर फुलांचा मुकुट घालून महाराज अगदी तल्लीन होऊन चक्राकार असे नाचत होते की श्रोतेही बसल्या जागी ताल धरून त्या साऱ्या नृत्याचा आनंद लुटीत होते. त्याच्या पाठोपाठ कोल्हापूरच्या भजनी मंडळाचा पारंपरिक वेशात जोगवा सुरू झाला. संबळाच्या साथीत भुत्या नाचू लागला. ऐसा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. डाक तिकिटाचं अनावरण. दुपारी स्वामींच्या तिकिटाचं अनावरण झालं. व्यासपीठावर स्वामींची प्रतिमा म्हणजे मुद्रिका असलेला तिकिटाचा फलक लावलेला होता. माननीय नामदार अनंतरावजी गीते, ऊर्जा मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते तिकिटाचं अनावरण झालं. आपलं मनोगत व्यक्त करताना अनंतरावजी म्हणाले, आजचा हा दिवस चिरंतन स्मरणात राहील. आपले सारे संकल्प सिद्धीस जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. रत्नागिरीचे आमदार बाळासाहेब माने यांनी मोजक्या शब्दात आपली भावना अशी व्यक्त केली. स्वामी स्वरूपानंद यांच्या डाक तिकीट प्रकाशन समारंभाचा आजचा हा दिवस ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. तर पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र राज्य नूरजहा यांनी आपल्या विनम्र वाणीत सांगितलं, स्वरूपानंदांच्या डाक तिकिटाचा प्रकाशन सोहळा ही टपाल खात्याच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे, पण व्यक्तिशः माझ्या आयुष्यातला हा परमभाग्याचा क्षण आहे. आभार प्रदर्शनानं अनावरण समारंभ संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाला माननीय अर्थराज्यमंत्री श्रीयुत श्रीपाद नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचा विशेष असा की लोकमान्य टिळकांच्या पोस्टाच्या तिकिटाच्या अनावरणानंतर कोकणात रत्नागिरीत साजरा झालेला हा एकमेव भव्य सोहळा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत
सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.